झाड जेव्हा तुम्ही उतरताना तर त्यावेळेस शक्यतो ओव्हरटेक मारत जाऊ नका. आपल्या मित्रासोबत ऍक्सिडेंट होता होता वाचा. पावसाळ्याचे दिवस आहे आणि सावधान. तुम्ही बोलताना मामा असं का बोलायला लागले, तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. ड्रायव्हर भावांनो, आपले मित्र आहे जवळचे खूप असे, आपण त्यांना गुरु देखील मानतोय. तुम्ही ओळखले देखील असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे ते. नाव नाही घेत, थेट विषयाला हात घालतोय. ते चालले होते चेन्नईला आणि आपला बँगलोर चेन्नई नाईस रोडला टोल नाक्यावरती त्यांनी गाडी टेलरच्या पाठीमागे उभा केली होती. त्या टेलरच्या समोर 3-4 कार गाड्या होत्या. त्यातल्या एका कार गाडीचा फास्ट टॅग चालत नव्हता म्हणून त्यानं रिवर्स टाकून बॅक साईडला गाडी घेतली. तर टेलरवाला थोडासा पाठीमागे आला, डायरेक्टली ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. की मी पूर्ण हकीकत सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ते टोल नाक्यावरती उभा होते, टेलर रपकन पाठीमागे आलं. ह्या भाऊंनी हॉर्न दाबून धरेल होता, इंडिकेटर लाईट देत होते, तरी पण तो बॅक साईडला येत होता. परंतु ऍक्सिडेंट होता होता वाचला. आणि शेवटी यांच्या लक्षात आल्यामुळे गाडी वगैरे काय नव्हती त्यांच्या पाठीमागे, त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी लवकरात लवकर बॅक साईडला काढून घेतली. तर तुम्ही टोल नाक्यावरती गाडी जेव्हा, मला एकच सांगायचंय, तुमची देखील छोटी गाडी असो का मोठी गाडी असो, शक्यतो समोरच्या गाडीच्या राईट साईडला त्याच्या साईड ग्लासमध्ये आपली गाडी किंवा आपला ड्रायव्हर साईड, आपल्या ड्रायव्हरचा किंवा आपला चेहरा दिसला पाहिजे. ह्या पद्धतीने गाडी लावत चला, का जेणेकरून ऍक्सिडेंट होणार नाही. ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप असं वाढलेलं आहे. आणि दुसरा एक किस्सा आहे आपल्या पाहुण्यातल्याच मुलाचा आहे. तर तो येत होता दिल्लीतनं हिंजेवाडी पुण्यासाठी, रतलाम ते धार ह्या रोडला घाट सेक्शन आहे. तुम्हाला सर्वजण गेले असतील कधीतरी गाडी घेऊन तिकडं. लोडिंग गाडीवाले ड्रायव्हर लोक जातात आमचे, भरपूर लांब लांब फिरतात असे. तर त्या ठिकाणी भरपूर पाऊस चालू होता. माझ्या त्या पाहुण्यानं मोठ्या गाडीला ओव्हरटेक मारला, समोर आला. घाट जेव्हा तुम्ही उतरताना तर त्यावेळेस शक्यतो ओव्हरटेक मारत जाऊ नका, कारण की अपघात होता होता वाचलाय त्याचा. त्यानं काय केलं, गाडीला ओव्हरटेक मारलं, समोर आला, समोरनं मोठी गाडी आली, गाडीला ब्रेक करायला गेला तर घाटातला रस्ता असल्यामुळे, डोंगर फोडलेला असल्यामुळे रोडच्या कठाडाला जाऊन गाडी ठोकली. टर्बो फुटला गाडीचा, एम्ब्युलन्सचा जो रेटर असतो तो रेटर देखील फुटला, हेडलाईट वगैरे फुटली. त्या माझ्या पाहुण्याला कमराला मुक्का मार देखील लागलाय. काय होता माहितीये का, तुमची 5 मिनिटाची घाई तुम्हाला संकटात नेऊ शकतो. आणि माझ्या त्या पाहुण्या मुलाचा एक 4-1 महिन्यापूर्वी गणपती रांजणगावला ऍक्सिडेंट झाला होता. त्या बिचाराला त्याच वेळेस 2.5 लाख रुपये लागलेली गाडी व्यवस्थित करण्यासाठी. आता पुन्हा हा ऍक्सिडेंट झाला. कसा आमचा ड्रायव्हर वर येणार? असं जर ऍक्सिडेंट वरती ऍक्सिडेंट जर होत असतील तर त्या ड्रायव्हरना कसं त्या परिस्थितीमधनं वर यायचं. त्यामुळे सांगत राहतो की रस्त्यानं चालताना व्यवस्थित चाला. तब्येत बरोबर नसल, झोप येत असेल, इव्हन अर्जंट माल तर भरूच नका. मी एवढंच सांगणार तुम्हाला, कारण तब्येत बरोबर नसल तुम्ही कोणत्याही राज्यात जावा, 2 दिवस नाही 4 दिवस मुक्काम करा ड्रायव्हर भावांनो, परंतु तब्येत व्यवस्थित झाल्याशिवाय त्या ठिकाणावर निघू नका. कारण की नवीन मुलं आहे, नवीन मुलांना तेवढं काही समजत नाही. ते फक्त त्यांना एकच कळतं, मला गाडी पळवायची, मला टायमिंग मध्ये माल द्यायचा आहे, नाही तर समोरचा पार्टीवाला आपलं पेमेंट तोडत. दादा, तुमचा 1000-1500 रुपयासाठी आमच्या ड्रायव्हर लोकांना धारेवर धरत जाऊ नका. ह्या व्हिडिओद्वारे मला त्या पार्टीवाल्यांना, ट्रान्सपोर्टवाल्यांना, बुकिंगवाल्यांना ते सांगायचंय, तुमचा माल अर्जंट असेल ना तर तुम्ही मला एक सांगा, आमच्या गाड्या कंपनीच्या गेटवर आल्यानंतर तुमचं अर्जन्सी तोपर्यंत राहत नाही जोपर्यंत माल गाडीत पडत नाही. जसा माल गाडीत पडला की तसं तुम्ही आमच्या मागे डायरेक्ट एखादी आरी घेऊन लागता. मामा मला अर्जंट आहे, मामा मला अर्जंट आहे. अरे जीव द्यायचा का तुमच्या मालासाठी? आम्ही काय करणार ड्रायव्हर? बॉर्डरला वेळ लागतोय, दिवसा असलं तरी मोटरसायकलवाले, कारवाले, ट्रॅफिक असतंय रोडना. अर्जंट आहे तर तुम्ही कंपनीच्या गेटवर गाडी पोहोचल्यानंतर जास्तीत जास्त 10 मिनिटात भरून तुम्ही गाडी गेटच्या बाहेर काढा. त्यावेळेस बोला ड्रायव्हर भावांना आमच्या की गाडी अर्जंट आहे. ना की गाडी कंपनीच्या गेटमध्ये घ्यायची, 4-4 तास उभा करायची, पेपरला 2-2 तास लावायची इनवाइसला. आमच्या गाडीमध्ये माल पडल्या तुम्ही लगेच ओरडायला सुरुवात करायची की नाही गाडी अर्जंट आहे, भागो. ड्रायव्हर भावांनो, पार्टीचा अर्जंट माल भरू नका, नाही तर घातपात होऊ शकतो.